हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 7.2 मधील क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3. ह्याच्या आधी जे आपण व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये जो तुमचा M2चा 7 नंबरचा चॅप्टर आहे मेन्सुरेशन, त्या चॅप्टरचा इंट्रोडक्शनचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्यानंतर ना प्रॅक्टिस सेट 7.1 मधील जे सगळे एक्झाम्पल आहेत त्या सगळ्या एक्झाम्पलचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यानंतर ना ह्याच्या आधी जो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये फ्रस्तम कुणाला म्हणायचं, फ्रस्तमचे जे काही फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, त्यानंतर ना फ्रस्तमचे एक्झाम्पल आणि इन डिटेलमध्ये फॉर्म्युले काय केले आहेत एक्सप्लेन केलेले आहेत. आणि त्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 7.2 मधील क्वेश्चन नंबर 1 आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 7.2 मधील क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3. आता बघा, जर ह्याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर ते व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. इथून पुढचे जे आता हा चॅप्टर झाल्यानंतर जे व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामध्ये जे आता बोर्डाची एक्झाम जवळ आल्या 10ची, बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये जो तुमचा शेवटचा क्वेश्चन असतोय मॅथ्सच्या पेपरमध्ये, मॅथ्स 1ला पण आणि मॅथ्स 2ला पण हॉट क्वेश्चन, त्या हॉट क्वेश्चन मधील जे तुमचे इम्पॉर्टंट हॉट क्वेश्चन आहेत त्यानंतर हॉट क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, कोणते हॉट क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, कोणते रिपीट विचारले जातात, ह्या सगळ्याचे व्हिडिओ आपण इथून पुढे टाकणार आहे. त्यामुळे जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे हॉट क्वेश्चनचे व्हिडिओ टाकल्यानंतर ना तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि ते व्हिडिओ तुम्हाला काय करता येतील, बघता येतील. त्यामुळे हॉट क्वेश्चनचे जो काही व्हिडिओ असणार आहेत ते व्हिडिओ मिस करू नकोसा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 7.2 मधील क्वेश्चन नंबर 2. आता काय दिलेलं आहे बघा, क्वेश्चन नंबर 2, द रेडियाय ऑफ एंड्स ऑफ फ्रस्तम. शेप कोणता दिलेला आहे, फ्रस्तम. फ्रस्तमची जी काही सगळी इन्फॉर्मेशन आहे ती, त्यानंतर फ्रस्तमचे जे काही फॉर्म्युला आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. त्यामुळे तो व्हिडिओ जाऊन चेक करा. फ्रस्तम कुणाला म्हणायचं, कोण कुणाला म्हणायचं, फ्रस्तम आणि कोण मध्ये काय डिफरन्स आहे, आणि क्वेश्चन मध्ये फ्रस्तम कोणता आणि कोण कोणता हे कसं ओळखायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे प्रॅक्टिस सेट 7.1च्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे तो व्हिडिओ जाऊन चेक करा. आता बघा, तुम्हाला फ्रस्तमच्या 2 रेडिया दिल्यात, 14 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. आणि काय दिलेलं आहे, इट्स काय म्हणलेलं आहे, हाईट किती दिलेलं आहे, 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. आता क्वेश्चन मध्ये नीट बघायचं, स्लॅन्ट हाईट हा शब्द वापरलाय का फक्त हाईट हा शब्द वापरलाय, हाईट वापरलाय. मग एच म्हणजे काय असणार आहे, स्लॅन्ट हाईट. त्याचा पण डिफरन्स एच मध्ये आणि स्लॅन्ट हाईट मध्ये डिफरन्स आहे. बघा, आपला हा जो शेप आहे ह्या शेपला कोणता शेप म्हणतोय आपण, फ्रस्तम शेप म्हणतोय. म्हणजे फ्रस्तम शेपला किती सर्क्युलर पार्ट असतात, तर 2 सर्क्युलर पार्ट असतात. म्हणजे बघा, ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत ही फ्रस्तमची काय असणार आहे, परपेंडिक्युलर हाईट. मग परपेंडिक्युलर हाईट आपण कोणत्या लेटरने डिनोट करतोय, एच या लेटरनं डिनोट करतोय. आता ह्या 2 फ्रस्तमच्या काय असणार आहेत, रेडियस असणार आहेत. आता बघा, खालच्या रेडियसला म्हणले R1 आणि वरच्या रेडियसला म्हणले R2. म्हणजे फ्रस्तम मध्ये टोटल किती रेडियस असणार आहेत, 2 रेडियस असणार आहेत. मग R1 ही काय असणार आहे, मोठी असणार आहे कुणापेक्षा, R2 पेक्षा. म्हणजे आपण कसं लिहू शकतोय, R1 इज ग्रेटर दॅन R2. आणि ही जी तिरकी लाईन दिसत्या त्या तिरक्या लाईनला आपण म्हणतोय L. L म्हणजेच काय, स्लॅन्ट हाईट. मग क्वेश्चन मध्ये बघायचं H दिले का L दिले. जर स्लॅन्ट हाईट दिलेली असेल तर स्लॅन्ट हाईट हा वर्ड वापरलेला असतोय. मग स्लॅन्ट हाईट कशानं डिनोट करतोय, तर L न डिनोट करतोय. आणि फक्त हाईट असेल तर कशाने डिनोट करायची, H न. आता बघा, फ्रस्तम हा शेप कसा तयार होतोय, जो तुमचा कोन हा शेप असतोय, हा तुमचा कोणता शेप झाला, कोन. कोन जर आपण मधून ब्रेक केला तर तुमचा कसा शेप तयार होणार आहे, असा शेप तयार होणार आहे. आता हा जर कोन मी मधून ब्रेक केला तर 2 शेप तयार होतात. हा जो वरचा शेप आहे या वरच्या शेपला म्हणायचं कोन, आणि जो खालचा शेप आहे या खालच्या शेपला म्हणायचं फ्रस्तम. खालच्या शेपला काय म्हणायचं, फ्रस्तम. म्हणजे कोन आणि फ्रस्तम 2 आहेत. आता बघा, कोन मध्ये किती रेडियस असत्या, एकच रेडियस असत्या. आणि फ्रस्तम मध्ये किती रेडियस असतात, 2 रेडियस असतात. म्हणजे जर क्वेश्चन मध्ये 2 रेडियस दिलेले असतील तर तो कोणता शेप आहे म्हणायचं, फ्रस्तम. आता इथं बघा, तुम्हाला सांगितलेलं आहे की हा फ्रस्तम शेप आहे. चुकून याच्यावरती जर हॉट क्वेश्चन आला तर तुम्हाला देत नाहीत की हा फ्रस्तम आहे किंवा कोन आहे. मग तुम्ही कसं ओळखणारा, जर 2 रेडियस असतील तर त्याला काय म्हणायचं, फ्रस्तम म्हणायचं. आणि जर एकच रेडियस असेल तर त्याला काय म्हणायचं, कोन म्हणायचं. हे सगळं इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ जाऊन चेक करा. आता बघा, हे एक्झाम्पल पहिल्यांदा सॉल्व्ह करूया. काय सांगितलेलं आहे, जे तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिवन दिले ते क्वेश्चन गिवन आधी लिहून घेऊ. काय क्वेश्चन मध्ये गिवन दिले बघा, रेडियाय दिल्यात
किती दिल्यात 14 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. फ्रस्तमच्या ज्या दोन रेडियस आहेत त्याला आपण काय काय कन्सिडर करतोय R1 आणि R2. आता ज्या दोन रेडियस आहेत त्यांना काय काय कन्सिडर करूया, R1 आणि काय कन्सिडर करूया तर R2. आता बघा R1 इज इक्वल टू किती घेणारा 14 सेंटीमीटर आणि R2 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. त्यानंतर आणि काय क्वेश्चन मध्ये गिवन दिले, हाईट दिला. मग हाईट कोणत्या लेटरने डिनोट करतोय, H इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. जे गिवन दिले ते गिवन लिहिलं. आता बघा काय काय तुम्हाला फाइंड करायचं आहे. पहिल्यांदा फाइंड करायचं आहे कर्व्ड सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया आणि 3 नंबरला काय फाइंड करायचं आहे तर व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे. मग आता बघा जर तुम्हाला कर्व्ड सरफेस एरिया फाइंड करायचा आहे, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम, काय फॉर्म्युला आहे कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टमचा, तर बघा इथं फॉर्म्युले सगळे लिहिलेले आहेत. फॉर्म्युले सुद्धा मोठे आहेत, कसे पाठ करायचे हे पण सांगितलेलं आहे. काय फॉर्म्युला आहे, एल. एल म्हणजे काय, पहिला फॉर्म्युला आहे स्लॅन्ट हाईटचा. मग स्लॅन्ट हाईट जर क्वेश्चन मध्ये दिलेली नसेल तर स्लॅन्ट हाईट काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, अंडर रूट h² प्लस R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यानंतर कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम काय फॉर्म्युला आहे, पाय इन ब्रॅकेट R1 प्लस R2 इंटू एल. त्यानंतर टोटल सरफेस एरियाचा काय फॉर्म्युला आहे, पाय इन ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर. आणि चौथा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूमचा. जर तुम्हाला फ्रस्टमचा व्हॉल्यूम विचारला तर काय फॉर्म्युला आहे, 1/3 पाय H इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. हे 4 फॉर्म्युले कशासाठी आहेत, फ्रस्टमसाठी. आता बघा आपल्याला काय काय फाइंड करायचं आहे, कर्व्ड सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम. आता कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम काय फॉर्म्युला आहे बघा, कर्व्ड सरफेस एरियाचा पाय इन ब्रॅकेट R1 प्लस R2 इंटू एल. आता बघा हा फॉर्म्युला आहे कोणासाठी, कर्व्ड सरफेस एरियासाठी. आता बघा क्वेश्चन मध्ये पायची व्हॅल्यू किती घ्यायचं हे सांगितलंय का बघा क्वेश्चन मध्ये, तर पायची व्हॅल्यू तुम्हाला घ्यायला सांगितल्या 3.14. बघा पायची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितल्या तर 3.14 घ्यायला सांगितलं. आता बघा पायची व्हॅल्यू आहे, R1 ची व्हॅल्यू आहे, R2 ची व्हॅल्यू आहे, L ची व्हॅल्यू आहे काय नाही. म्हणजे आपल्याला आधी काय फाइंड करायला पाहिजे, L. मग L म्हणजेच काय, स्लॅन्ट हाईट. मग स्लॅन्ट हाईट काढण्यासाठी पहिला फॉर्म्युला दिलाय, काय फॉर्म्युला आहे बघा, आधी पहिल्या फॉर्म्युल्याने स्लॅन्ट हाईट काढूया. L इज इक्वल टू अंडर रूट h² प्लस R1 प्लस R2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. आधी कोणाची व्हॅल्यू काढून घेऊया, L ची, कारण प्रत्येक फॉर्म्युलामध्ये आपल्याला कोणाची व्हॅल्यू लागत्या, L ची व्हॅल्यू लागत्या. मग आता बघा L ची आधी व्हॅल्यू काढून घ्या, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करूया. h चा स्क्वेअर, h किती दिले 6, म्हणजे 6 चा स्क्वेअर करणारा प्लस इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर. R1 किती आहे 14, म्हणजे 14 चा स्क्वेअर प्लस R2 चा स्क्वेअर, R2 किती आहे 6, म्हणजे 6 चा काय करणारा स्क्वेअर. आता बघा अंडर रूट मध्ये 6 चा स्क्वेअर किती येणार आहे 36 येणार आहे, प्लस 14 चा स्क्वेअर किती येणार आहे तर 196 प्लस 6 चा स्क्वेअर किती येणार आहे तर 36 येणार आहे. आता ह्या सगळ्याची काय करायची, ऍडिशन करायची आणि त्या ऍडिशनचा काय घ्यायचं तर स्क्वेअर रूट घ्यायचं. आता बघा सॉरी तर फॉर्म्युलामध्ये बघा R1 मायनस R2 आहे, चुकून काय लिहिलेलं R1 प्लस R2, इथं R1 मायनस R2 या. आता बघा काय काय येणार फॉर्म्युलामध्ये, एक मिनिट. बघा इथं फॉर्म्युलामध्ये काय आहे R1 मायनस R2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा R1 मायनस इथं R2चा स्क्वेअर नाही, R1 मायनस R2 ब्रॅकेटचा काय स्क्वेअर. मग बघा 14 मायनस 6 आणि ब्रॅकेटचा काय आहे स्क्वेअर. मग 14 मायनस 6 किती येते सबट्रॅक्शन, 14 मधून 6 गेल्यावरती किती येणार आहे 8 आणि 8 चा काय लिहिणारा स्क्वेअर लिहिणारा. मग आता बघा अंडर रूट मध्ये 36 प्लस 8 चा स्क्वेअर किती येणार आहे तर 64. मग आता बघा अंडर रूट 36 प्लस 64 ऍडिशन किती येत्या तर 100 ऍडिशन येतं आणि 100चं स्क्वेअर रूट म्हणजेच काय 100 कितीचा स्क्वेअर आहे तर 10चा, म्हणजे L ची व्हॅल्यू किती सेंटीमीटर आल्या तर 10 सेंटीमीटर आल्या. मग आता बघा ही L ची व्हॅल्यू आल्या, आपल्याला फॉर्म्युलामध्ये L लागते म्हणून आधी आपण कोणाची व्हॅल्यू काढून घेतली, स्लॅन्ट हाईटची व्हॅल्यू काढून घेतली. कशी काढली तर स्लॅन्ट हाईटच्या फॉर्म्युलाने. काय फॉर्म्युला आहे h² प्लस R1 मायनस R2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग आता बघा व्हॅल्यू पुट करूया. पायची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितल्या 3.40. आता बघा पायची व्हॅल्यू लिहिली 3.40 इन ब्रॅकेट
R1 प्लस R2 किती दिले तर 14 प्लस R2 किती दिले 6 आणि इंटू L किती दिले 10. मग आता बघा 3.14 इंटू 14 प्लस 6 ऍडिशन किती त्या 14 प्लस 6 ची 20 आणि इंटू किती लिहिणारा 10. मग आता बघा 3.14 इंटू 20 इंटू 10 आन्सर किती येणार आहे तर 200 आन्सर येणार आहे. आता ह्या दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग बघा 3.14 इंटू 2. आता बघा मल्टिप्लिकेशन आपण कशाचं करायचं आहे 200. मग कसं करायचं 200 न मल्टिप्लाय करत बसायचं नाही. डायरेक्ट कितीने मल्टिप्लाय करायचं फक्त 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर वरती फक्त किती झिरो द्यायचे तर 2 झिरो द्यायचे. म्हणजे बघा 2 4 जा 8 2 1 जा 2 आणि 2 3 जा किती येणार आहे 6 आणि परत किती झिरो द्यायचे 2. कारण का 200 वरती किती झिरो आहे तर 2 झिरो. आता बघा किती डिजिट सोडून पॉईंट आहे 2 डिजिट म्हणजे 1 आणि 2 म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे 628. आता बघा आपण काय काढलाय सरफेस एरिया काढलाय. मग एरिया जर काढला असेल तर त्याला युनिट काय देतोय आपण तर स्क्वेअर सेंटीमीटर. हा काय झाला कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. बघा इझी कॅल्क्युलेशन कसं करायचं कळलं फक्त 2 न मल्टिप्लाय करायचं आणि वरती 2 झिरो द्यायचं. हे कधी करायचं वरती पुढे फक्त झिरो असतील तरच नंबर असतील तर करायचं नाही. आता हा काय झाला तुमचा तर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. आता बघा 2 नंबरला काय फाइंड करायचं आहे तर टोटल सरफेस एरिया. आता बघा 2 नंबरला फाइंड करायचा आहे टोटल सरफेस एरिया. आता बघा कर्वचा फॉर्म्युला रफ कर. बघा 2 नंबर टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. मग काय फॉर्म्युला आहे बघा टोटल सरफेस एरियाचा पाय इन ब्रॅकेट R1 प्लस R2 परत काय आहे पाय प्लस पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 चा स्क्वेअर. आता हा तुमचा फॉर्म्युला. आता आपण फॉर्म्युला रफ करूया. आता फक्त फॉर्म्युलामध्ये काय करायचं व्हॅल्यू पुट करायचे आणि कॅल्क्युलेशन करायचं. मग आता बघा पायची व्हॅल्यू किती लिहिणारा तर 3.14 इन ब्रॅकेट जिथं ब्रॅकेट आहे तिथं ब्रॅकेट टाकायचा म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन चुकत नाही. R1 प्लस R1 किती आहे 14 प्लस R2 किती आहे 6 म्हणजे किती लिहिणारा 14 प्लस 6 प्लस पाय R1 चा स्क्वेअर. मग पायची व्हॅल्यू किती आहे 3.14 इंटू R1 चा स्क्वेअर. R1 किती आहे 14 म्हणजे 14चा काय लिहिणारा 14चा काय लिहिणारा स्क्वेअर प्लस पाय R2 चा स्क्वेअर. मग पायची व्हॅल्यू परत किती लिहिणारा 3.14 इंटू R2 चा स्क्वेअर. R2 किती आहे 6 म्हणजे 6चा काय लिहिणारा स्क्वेअर. बघा फॉर्म्युला लिहिला आणि फॉर्म्युलामध्ये ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू काय केल्या ॲज इट इज पुट करून घेतल्या. आता बघा आता कॅल्क्युलेशन करू. आता बघा इथून पुढचं कॅल्क्युलेशन किती आहे बघा इथं पण 3.14 आहे इथं पण 3.14 आणि इथं पण 3.14 आहे. आता बघा इझी कॅल्क्युलेशन कसं करत बसायचं या सगळ्याचं तुम्ही मल्टिप्लिकेशन तरी करून बघणार तसं करायचं नाही. काय करायचं 3.14 आणि 3.14. मग 3.14 किती टाइम्स आहे 3 टाइम्स आहे. मग ह्या सगळ्यामधून आपण 3.14 काय घ्यायचं कॉमन घ्यायचं. बघा 3.14 मी काय घेतले कॉमन तर कॉमन लिहिले म्हणजे तुमच्या लक्षात येईल 3.14 कॉमन घेतलं. आता बघा ब्रॅकेटमध्ये काय काय राहिले 14 प्लस 6 ची ऍडिशन किती त्या तर 20. बघा ही जी ऍडिशन आहे ती लिहिली इंटू किती आहे 10. आता बघा 3.14 मी ऑलरेडी बाहेर काढलाय त्यानंतर इथं किती राहिले इंटू 14चा स्क्वेअर. हा 3.14 मी ऑलरेडी बाहेर काढले आणि इंटू किती लिहिणार आहे 6चा स्क्वेअर. मग आता बघा काय काय केलं 3.14 कॉमन घेतला 14 प्लस 6 किती आले 20. हा इंटू 10 ॲज इट इज लिहिला. आता बघा परत 3.14 हे कॉमन घेतलं परत इथं काय राहिले 14चा स्क्वेअर ॲज इट इज लिहिलं. परत हा 3.14 आहे 3.14 मी कॉमन घेतला आणि 6चा स्क्वेअर म्हणजे हा जो 6चा स्क्वेअर आहे तो काय केला ॲज इट इज लिहिला. आता बघा इथं 6चा स्क्वेअरला इथं साईन कोणतं देणारा तर प्लस साईन म्हणजे इथं साईन कोणता आहे प्लस. आता बघा 3.14 हे ॲज इट इज ठेवलं 20 इंटू 10 म्हणजे आन्सर किती येणार आहे तर 200 आन्सर येणार आहे. इथं पण बघा 14चा स्क्वेअरला साईन कोणतं देणार आहे प्लस. आता बघा
मग साईन कोणतं लिहिलं प्लस 14चा स्क्वेअर, 14चा स्क्वेअर किती येतोय 196 प्लस 6चा स्क्वेअर किती लिहिणार आहे 36. बघा ही स्टेप लक्षात आली काय. आता काय करूया ह्या पूर्ण ब्रॅकेटची ऍडिशन करूया आणि त्या ऍडिशननं कशाला मल्टिप्लाय करायचं तर 3.14 ला मल्टिप्लाय करायचं. आता बघा ब्रॅकेटची ऍडिशन करूया काय काय आहे 200 196 आणि 36. बघा ऍडिशन करूया 6 आणि 6 किती येणार आहे 12 म्हणजे 2 आणि 1 9 आणि 1 किती येणार आहे 10 10 प्लस 3 13 म्हणजे 3 आणि 1 2 आणि 1 3 3 आणि 1 किती लिहिणार आहे 4 म्हणजे बघा 3.14. आता यांच्यामध्ये साईन नाही म्हणजे कोणतं साईन देणारा मल्टिप्लिकेशनचा आणि ऍडिशन किती येतात तर 432 म्हणजे आता बघा 3.14 इंटू किती करायचं आहे 432. मग आता बघा 3.14 इंटू 432 आता मल्टिप्लिकेशन करूया बघा 2 4 जा 8 2 1 जा 2 2 3 जा किती येणार आहे 6 परत एक 0 3 4 जा किती येणार आहे 12 म्हणजे 2 आणि 1 3 1 जा 1 आणि 1 म्हणजे किती येणार आहे 4 आणि 3 3 जा किती येणार आहे 9. आता 2 0 दिलेत परत बघा 4 4 जा किती येणार आहे 16 म्हणजे 6 आणि किती येणार आहे 1 4 1 जा 1 आणि परत 1 म्हणजे किती येणार आहे 5 आणि 4 3 जा किती येणार आहे 4 3 जा किती येणार आहे तर 12. तर बघा सगळ्याची ऍडिशन करूया 8 2 आणि 2 किती येणार आहे 4 6 आणि 6 12 12 प्लस 4 किती येणार आहे 12 प्लस 4 किती येणार आहे तर 16 म्हणजे 6 आणि किती येणार आहे 1 9 आणि 1 10 10 प्लस 5 15 म्हणजे 5 आणि 1 2 आणि 1 किती येणार आहे 3 आणि हा 1 एवढं त्यांचं काय ते मल्टिप्लिकेशन. आता बघा किती डिजिट सोडून पॉईंट आहे 2 डिजिट म्हणजे राईट हँड साईडनं 2 डिजिट सोडून काय द्यायचा तर पॉईंट द्यायचा म्हणजे आपला आन्सर किती आलंय तर 1356.48. बघा इथं मल्टिप्लिकेशन पण करून दाखवलेलं आहे काय आन्सर आलंय 1356 प्लस काय आन्सर आलंय 48. पॉईंट किती आलाय 48. आता बघा काय काढलाय आपण सरफेस एरिया काढलाय मग सरफेस एरिया काढल्यानंतर युनिट काय द्यायचं तर स्क्वेअर सेंटीमीटर. आता बघा काय काय काढून झालं कर्व्ड सरफेस एरिया काढून झाला टोटल सरफेस एरिया काढून झाला. अजून आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर व्हॉल्यूम काय फाइंड करायचं आहे. बघा इथंपर्यंत क्वेश्चन लक्षात आला काय बघा तुमच्या याचा स्क्रीनशॉट मारून घ्या त्यानंतर आपण ह्याचा काय फाइंड करूया तर व्हॉल्यूम फाइंड करूया. तर फक्त व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लिहायचा आणि फॉर्म्युल्यामध्ये काय पुट करायच्या तर व्हॅल्यू पुट करायच्या. या दोन थिंग्स फाइंड करून झाल्यात. आता बघा टोटल सरफेस एरिया काढून झाला. आता 3 नंबरला तुम्हाला काय फाइंड करायचं आहे व्हॉल्यूम. आता बघा 3 नंबर टाकूया व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. काय फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टमचा तर 1/3 पाय एच इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2चा स्क्वेअर प्लस R1 इंटू R2 हा फॉर्म्युला कोणाचा आहे व्हॉल्यूमचा. काय फॉर्म्युला आहे तर 1/3 पाय एच इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. आता बघा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया 1/3 इंटू पायची व्हॅल्यू किती घ्यायची आहे 3.14 लिहिलं इंटू एच किती आहे 6 आहे मग इंटू 6 लिहिलं. आता बघा R1चा स्क्वेअर R1 किती आहे 14 मग 14चा स्क्वेअर प्लस R2चा स्क्वेअर R2 किती आहे 6 म्हणजे 6चा स्क्वेअर प्लस R1 इंटू R1 किती आहे 14 इंटू 6. ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत क्वेश्चनमध्ये गिवन त्या व्हॅल्यू काय करायच्या ॲज इट इज पुट करून घ्यायच्या. आता बघा इथं भाग जाते बघा 3 1 जा 3 आणि 3 2 चा किती येणार आहे 6 म्हणजे आता बघा काय काय राहिले 3.14 इंटू 2. आता बघा आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया 14चा स्क्वेअर किती येतोय 196 प्लस 6चा स्क्वेअर किती येतोय 36 प्लस 14 इंटू 6 आन्सर किती येते बघा 6 4 चा किती येते 24 म्हणजे 4 आणि 2 6 1 चा 1 आणि 2 म्हणजे किती येणार आहे ऍडिशन 84 म्हणजे 14 6 चा किती येणार आहे तर 84. आता बघ ब्रॅकेटचे ऍडिशन करून घेऊया मग 3.14 इंटू 2. आता या सगळ्यांचे ऍडिशन करूया बघा 196 प्लस 36 आणि प्लस 84. बघा 6 आणि 6 किती येते 12 आणि 4 किती येणार आहे 16 म्हणजे 6 आणि 1 9 आणि 1 किती येणार आहे 10 आणि 3 किती येणार आहे 13 आणि 8
म्हणजे 21, 1 आणि 2 आणि 2 आणि 1 किती येणार आहे 3. म्हणजे यांची ऍडिशन किती आल्या 316. आता बघा ह्या सगळ्यांचं काय करूया मल्टिप्लिकेशन करूया. मग आता बघा पहिल्यांदा त्या दोघांचं करूया 316 इंटू 2 म्हणजे किती येणार आहे 2 6 चा किती येणार आहे 12. 2 आणि 1 2 1 चा 1 आणि किती येणार आहे 3 आणि 3 2 चा किती येणार आहे 6 येणार आहे. म्हणजे बघा 3.14 इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलंय 632. आता फक्त या दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. आता बघा 632 इंटू 3.14. आता बघा मल्टिप्लिकेशन करूया 4 2 चा 8 4 3 चा किती येणार आहे 12 म्हणजे 2 आणि 1 4 6 चा किती येणार आहे 24 आणि 24 आणि 1 म्हणजे किती येणार आहे 25. परत एक 0 घेतला 1 2 1 चा 2 1 3 चा 3 आणि 1 6 चा 6. परत आता बघा 2 0 घेतलेत 3 2 चा किती येणार आहे 6 येणार आहे 3 चा 9 आणि 3 6 चा 18. तर बघा या सगळ्याची ऍडिशन करूया 8 2 आणि 2 किती येणार आहे 4 6 आणि 5 किती येणार आहे 11 11 आणि 3 11 आणि 3 किती येते 14 म्हणजे 4 आणि 1 9 आणि 1 10 10 आणि 2 किती येणार आहे 12 12 आणि 6 म्हणजे किती येणार आहे 18 म्हणजे 8 आणि 1 8 आणि 1 किती येणार आहे 9 येणार आहे आणि हा 1. आता बघा किती डिजिट सोडून पॉईंट आहे 2 डिजिट म्हणजे आन्सर मध्ये पण किती डिजिट सोडून पॉईंट देणारा तर 2 डिजिट म्हणजे आपला फायनल आन्सर किती आलंय 1984.48. आता बघा 1984.48. आता बघा युनिट तुम्ही काय काढलायसा व्हॉल्यूम काढलायसा मग व्हॉल्यूम काढल्यानंतर युनिट काय द्यायचं तर क्युबिक सेंटीमीटर किंवा काय युनिट देऊ शकतायसा तुम्ही क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा क्यूब या दोन्हीपैकी एक युनिट द्यायचं. सरफेस एरिया असेल कर्व्ड सरफेस एरिया असेल टोटल सरफेस एरिया असेल तर युनिट काय द्यायचं स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा क्यूब. आणि जर कोणत्या पण शेपचा जर तुम्ही व्हॉल्यूम काढला असेल तर काय युनिट द्यायचं क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा क्यूब. युनिट लिहायला विसरायचं नाही कारण युनिटला किती मार्क असतोय तर हाफ मार्क असतो. बघा आपण जो प्रॅक्टिस सेट 7.2 होता त्याच्यामध्ये 3 फाइंड करायचं होतं कर्व्ड सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम. मग कर्व्ड सरफेस एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला कशाची व्हॅल्यू लागत्या एल ची व्हॅल्यू लागत्या. टोटल सरफेस एरियामध्ये पण कुणाची व्हॅल्यू लागत्या एल ची. मग एल म्हणजे काय असते स्लॅन्ट हाईट असते. मग स्लॅन्ट हाईटची व्हॅल्यू दिल्या काय क्वेश्चन मध्ये नाही म्हणून आपण आधी स्लॅन्ट हाईटच्या फॉर्म्युल्याने कुणाची व्हॅल्यू काढून घेतली स्लॅन्ट हाईटची व्हॅल्यू काढली. त्यानंतर काय काढलं कर्व्ड सरफेस एरिया काढला हा टोटल सरफेस एरिया आणि 3 नंबरला काय काढलं फ्रस्तम. म्हणजे बघा जे फ्रस्तमचे सगळे फॉर्म्युले ते ह्या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलेत यूज केलेत. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला काय पाठ पाहिजे फॉर्म्युला पाठ पाहिजे. आता हा 7.2 मधील क्वेश्चन नंबर 2 होता. आता आपण बघणार आहे 7.2 मधील क्वेश्चन नंबर 3. आता बघा प्रॅक्टिस सेट 7.2 मधील क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. फक्त तुम्हाला काय फिल करायचे तर बॉक्स फिल करायचे. आता बघा काय क्वेश्चन दिलेलं आहे द सर्कम्फरन्सेस ऑफ सर्क्युलर फेसेस ऑफ फ्रस्टम आर 132 सेंटीमीटर अँड 88 सेंटीमीटर. आता बघा हा तुम्हाला डायग्राम दिलेला आहे आणि ह्या डायग्रामचे तुम्हाला 2 सर्कम्फरन्सेस दिलेत म्हणजे सर्कम्फरन्स किती दिले आहेत 2 दिलेत आणि त्या 2 सर्कम्फरन्सेस शेप कोणता दिलाय तर फ्रस्तम शेप दिलाय आणि त्याचा तुम्हाला सर्कम्फरन्स किती दिलाय तर 132 आणि किती दिलाय 88 सेंटीमीटर. हाईट किती दिल्या तर 24 सेंटीमीटर. टू फाइंड काय फाइंड करायचं आहे कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्तम. आपल्याला काय फाइंड करायचं आहे या आकृतीमधून तर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्तम. कम्प्लीट द फॉलोविंग ऍक्टिव्हिटी आणि पायची व्हॅल्यू घ्यायची आहे 22/7. बघा पूर्ण जी ऍक्टिव्हिटी आहे ती बोर्डवरती काढलेली आहे. हे फक्त आपल्याला बॉक्स फिल करायचं. आता बॉक्स फिल करायचं म्हणजे फक्त बॉक्स फिल करून चालेल काय आपल्याला काय करायला पाहिजे त्याच्यासाठी तर कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. आता बघा काय दिलंय पहिल्यांदा सर्कम्फरन्स 1 म्हणजे पहिला सर्कम्फरन्स आहे. मग सर्कलचा आता बघा फ्रस्तम या शेपमध्ये किती सर्कल आहेत तर 2 सर्कल आहेत वरती एक आणि किती आहे खाली एक. मग त्यात 2 सर्कम्फरन्स आहेत. मग पहिला कोणता आहे त्या सर्कम्फरन्सला नाव दिलं R1 आणि दुसऱ्या सर्कम्फरन्सला काय नाव दिलं R2. मग सर्कलचा सर्कम्फरन्स काढायचा काय फॉर्म्युला आहे 2πr. सर्कलचा सर्कम्फरन्स काढायचा काय फॉर्म्युला आहे 2πr. मग पहिला सर्कम्फरन्स किती दिलाय तर 132. मग बघा
सरकम्फरन्स काढण्याचा फॉर्म्युला लिहिला 2πr. आता बघा रेडियस पण किती असणार आहेत, प्रस्थमाय म्हणजे रेडियस 2 असणार आहेत. मग पहिल्या रेडियसला काय लिहिलंय R1 आणि दुसऱ्या रेडियसला काय लिहिलंय R2. मग आता बघा जो तुमचा सरकम्फरन्स आहे तो लिहिला. आता बघा मला कुणाची व्हॅल्यू काढायची आहे, तर R1 ची व्हॅल्यू काढायची आहे. काय लिहिलंय ऍक्टिव्हिटीमध्ये 132 अपॉन किती लिहिले 2π. आता बघा ह्याचं कॅल्क्युलेशन इथं करून दाखवतो. काय दिलंय R1 इज इक्वल टू 132 अपॉन किती लिहिले 2π. आधी पुढं काय दिलंय आपल्याला, बॉक्स दिलाय. आता इथं आपल्याला कुणाची व्हॅल्यू पुट करायला पाहिजे, तर पायची व्हॅल्यू पुट करायला पाहिजे. मग बघा 132 अपॉन 2 इंटू पायची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितल्या, तर 22 अपॉन 7. म्हणजे इंटू किती लिहिणारा, तर 22 अपॉन 7. मग आता बघा 132 अपॉन 2 इंटू, आता बघा हा जो 7 आहे हा तुम्ही कुठे लिहिणार, हा 7 कशामध्ये तुमचा डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे हा कुठे जाणार आहे, तर वरती. म्हणजे वरती इथं इंटू किती लिहिणार 7 आणि खाली इथं किती राहिले, तर 22. जो तुमचा डिनॉमिनेटर असतो तो वरती गेल्यानंतर काय होतो, न्यूमरेटरला जातो आणि न्यूमरेटरला तो काय होतो, मल्टिप्लाय होतो. जे तुम्ही असं लिहिणार. आता बघा भाग घालूया. 2 1 जा 2 आणि 2 1 जा 2. वरती बघा 2 6 जा किती येणार आहे, 12 येणार आहे. किती रिमाइंडर होणार आहे, 12. म्हणजे 2 6 जा परत किती येणार आहे, 12 येणार आहे. आता बघा 11 आणि किती आहे 66. म्हणजे 11 1 जा 11 आणि 11 6 जा किती येणार आहे, 66 येणार आहे. आता बघा परत इथं 6 आणि इथं किती आहे 2. म्हणजे 2 1 जा 2 आणि 2 3 जा किती येणार आहे 6. आणि काय काय राहिलं 3 इंटू 7 म्हणजे 7 3 जा. इथं आन्सर किती लिहिणार आहे तुम्ही 21. बघा हे कॅल्क्युलेशन लक्षात आलं काय, तर थोडी अडचण व्हायला लागल्या. बघा परत एकदा इथं करून दाखवतो. 132 हे समजलं, वरती 7 आल्यावरती 132 इंटू 7 अपॉन किती आहे 2 इंटू 22. बघा परत इथं करून दाखवतो. 2 1 जा 1 2 1 जा 1. वरती बघा 2 6 जा किती येणार आहे 12. किती उरला 1. म्हणजे परत इथं किती झाले 12. 2 6 जा किती लिहिणार आहे 12. परत 11 1 जा 1 आणि 11 6 जा किती येणार आहे 66. परत बघा 2 1 जा 1 आणि 2 3 जा किती येणार आहे 66. आता बघा सगळं कॅन्सल झालंय डिनॉमिनेटरचं. वरती काय राहिले 3 इंटू 7. मग 3 इंटू 7 किती लिहिणार आहे 21. म्हणजे पहिल्या सरकम्फरन्सचा रेडियस किती आलाय 21. आता दुसरा रेडियस फाइंड करायचा आहे. मग दुसऱ्या रेडियससाठी तुम्हाला सरकम्फरन्स किती दिलाय दुसऱ्या सर्कलचा 88. आणि त्याच्यामुळे तुम्हाला इथं R1 फाइंड केलं, इथं तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, तर R2 फाइंड करायचं आहे. मग आता बघा सेम ह्याच्यासारखंच करायचं. आता बघा इथंच करून दाखवतो. काय काय आहे हे लिहूया. बघा 88 अपॉन किती आहे 2π. मग आता कसं लिहिणारा, तर 88 अपॉन 2 इंटू पायची व्हॅल्यू किती घ्यायची आहे 22 अपॉन 7. सेम मगाच्या सारखं करायचं. 88 अपॉन 2 इंटू 22. आता हा जो तुमचा डिनॉमिनेटर आहे हा कुठे लिहायचा, वरती. बघा हा तुमचा डिनॉमिनेटर आहे, त्याचा परत डिनॉमिनेटर किती आहे 7. मग तो वरती घ्यायचा न्यूमरेटरला आणि न्यूमरेटरला तो काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे. आता बघा 2 1 जा 1 2 1 जा 1. त्यानंतर किती येणार आहे 2 4 जा 4. परत 2 4 जा किती येणार आहे 4. आता 11 1 जा 11 आणि 11 4 जा किती येणार आहे 44 येणार आहे. त्यानंतर 2 1 जा 1 आणि 2 2 जा किती येणार आहे 4. आता काय काय राहिलंय 2 इंटू 7. मग 2 इंटू 7चा आन्सर किती येते 14 येते. बघा दुसरं पण कॅल्क्युलेशन लक्षात आलं काय तुमच्या. आता 3 नंबरला आपल्याला काय फाइंड करायचं आहे, कर्व्ड सरफेस एरिया. मग कर्व्ड सरफेस एरियासाठी आपल्याला काय लागते एल म्हणजे काय स्लॅन्ट हाईट. मग स्लॅन्ट हाईट ऑफ फ्रस्टम काय फॉर्म्युला एल इन ब्रॅकेट अंडर रूट h² प्लस R1 मायनस R2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करूया. बघा इथं ब्रॅकेट कंस हे दिलाय, बॉक्स दिलाय एचचा स्क्वेअर. मग एच किती दिला क्वेश्चन मध्ये 24. म्हणजे इथं काय लिहिणार आहे तुम्ही 24. R1 मायनस R2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बघा ज्या दोन रेडियस आल्यात त्यांची तुम्हाला काय करायला पाहिजे सबस्ट्रॅक्शन. रेडियसचे सबस्ट्रॅक्शन करा. 21 मायनस किती लिहिणारा 14. आता बघा 21 मायनस 14. इथे एक स्टेप मी ऍड करतो. बघा तुमच्या बुकमध्ये नाही तरी पण ऍड करूया. मग 24चा स्क्वेअर किती येतोय 576 प्लस 21 मायनस 14. आन्सर किती येते 21 मधून 14 गेला 7. म्हणजे 7चा परत काय लिहिणारा तर स्क्वेअर. आता बघा 576 प्लस 7चा स्क्वेअर किती येतोय
49. आता या दोघांची काय करायला पाहिजे, आपल्याला ऍडिशन करायला पाहिजे. बघा 576 प्लस 49, 9 आणि 6 किती येणार आहे 15, म्हणजे 5 आणि 1, 4 आणि 1 5, 5 आणि 7 किती येणार आहे 12, म्हणजे 2 आणि 1 आणि 5 आणि 6 किती येणार आहे 625, म्हणजे अंडर रूट मध्ये 625, म्हणजे 625 कितीचा स्क्वेअर आहे तर 25चा स्क्वेअर आहे. म्हणजे लास्टच्या स्क्वेअर मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात 25. स्लॅन्ट हाईट आहे म्हणजे त्याला युनिट काय देणार आहात सेंटीमीटर. आता स्लॅन्ट हाईट मिळाली, आता काय काढायचं आहे कर्व्ड सरफेस एरिया. आता बघा पाय इंटू R1 प्लस R2. आता ह्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला R1 आणि R2 चे ऍडिशन करून लिहायला पाहिजे. पण 21 आणि 14 ऍडिशन किती येत्या 1 आणि 4 5 आणि 2 आणि 1 किती येणार आहे 3, म्हणजे ऍडिशन किती आली 35 इंटू L. L किती आले तर 25. L ची व्हॅल्यू किती आल्या 25. आता बघा कसंही सोडवणारा पहिल्यांदा पायची व्हॅल्यू पुट करायला पाहिजे 22/7 इंटू 35 आणि इंटू 25. आता बघा ना 7 1 जा 7, 7 5 जा किती येणार आहे 35. आता 22 इंटू 5 आणि इंटू 25. आता बघा 22 इंटू 25 5 जा किती येते 125. आता 125 इंटू 22 मल्टिप्लिकेशन करूया. 2 5 चा किती येणार आहे 10, 0 आणि 1, 2 2 चा 4 आणि 1 5 आणि 2 1 चा किती येणार आहे 1, परत 0 घेतला. तर परत कितीने मल्टिप्लाय करायचा आहे 2 नच करायचा आहे. म्हणजे वरच्या ज्या संख्या आहेत ह्या रिपीट लिहायच्या, म्हणजे 0 5 आणि 2. जर सेम संख्या असतील तर तसं करायचं 0 द्यायच्या आणि पुढच्या संख्या काय करायच्या ॲज इट इज लिहायच्या. ॲडिशन करूया 0 5 5 आणि 2 7 आणि इथे किती येणार आहे 2, म्हणजे 2 7 5 आणि 0. आता कर्व्ड सरफेस एरिया काढलाय म्हणजे ह्याला युनिट काय देणार तर स्क्वेअर सेंटीमीटर. हा तुमचा लास्टचा बॉक्स असणार आहे 2750. बघा हा तुमचा क्वेश्चन नंबर 3 होता. आणि काय होती ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी कशी सॉल्व्ह करायची हे लक्षात आलं काय बघूया. बघा तुमच्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारतात. किती मार्क्ससाठी 3. हा सर्कम्फरन्स कसा काढला ते लक्षात आलं का बघा. इथं कॅल्क्युलेशन हेच आहे, याचं कॅल्क्युलेशन तुमच्या लक्षात आलं नसेल तर परत रिपीट जाऊन बघा. हा होता तुमचा प्रॅक्टिस सेट 7.2. जर प्रॅक्टिस सेट 7.2 मधील सगळे एक्झाम्पल एकूण टोटल 3 एक्झाम्पल आहेत, 3 एक्झाम्पल तुमच्या लक्षात आली का बघा. पहिलं जे एक्झाम्पल आहे ते फ्रस्तमचे इंट्रोडक्शन आणि पहिलं एक्झाम्पल त्याचा व्हिडिओ सेपरेट आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 आहे. प्रत्येक तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवले मल्टिप्लिकेशन ॲडिशन. बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.